Dr. Babasa Ambedkar, and from the Indian Buddhist Sangha, they have many efforts. अग्रगण्य नाव असेल ते परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण भिक्खू बनण्यापूर्वी ते क्लास 1 अधिकारी होते. समाधानी व्हावं, सुखाचं व्हावं, कल्याणाचं व्हावं आणि माणूस म्हणून जगण्याचं आपल्याला लाभ व्हावा यासाठी भंते गेली 13 वर्ष ही परिषद आयोजित करतात. आणि मला असं वाटतं अधिकाधिक सर्वांनी हा लाभ घेऊन आपला स्वतःचं जीवन सुखी कसं होईल, पंचशिलेचं पालन करून आपण बुद्ध धम्माच्या अधिकाधिक कसं जवळ जाऊ आणि त्याचा लाभ हो आणि आदर्श बौद्ध धम्म हा आपल्या आचरणातून कसा आपल्याला साकारता येईल एवढं मला इथं सांगावं वाटतं. आणि म्हणून सर्वांनी हा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक लोकांनी ह्या सावक संघो सावेची प्रतिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुष. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. मी बुद्ध धम्म आणि संघाला हृदयापासून वंदन करतो. आजच्या ह्या 13व्या धम्म परिषदेचे प्रमुख आयोजक मार्गदर्शक परमपूज्य भंते बुद्ध गुरुजी मेहता थेरो यांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो की भंतेंनी मला आज या ठिकाणी पाचारण केले आहे आणि आपणा सर्वांसमोर बोलण्याची संधी दिली आहे. In the feelings, I'm so happy when I have opportunities to talk something to everyone here. Yes, because I have some study in Pune University. So I have opportunity to know Bhante Buddhaghosa and Bhante Jaz, and I have opportunity to go some program to know about Buddhism in India and know about Sangha in India. I'm so happy from that. मला खूप अत्यधिक आनंद होत आहे. आनंदाचं कारण असं आहे की मी माता सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पाली विभागातील एक विद्यार्थी आहे. त्या ठिकाणी मी आता फर्स्ट इयरमध्ये बुद्धी स्टडीचा अभ्यास करत आहे. आणि खरं तर मला ही एक संधी मिळाली आहे की विद्यापीठामध्ये पाली भाषेचा बुद्धी स्टडीचा अभ्यास करत असताना मला पूज्य भंतेजी बुद्धघोष थेरो यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. तर मी पाली भाषेचा बुद्धी स्टडीचा अभ्यासक तर आहेच आहे, परंतु अशा कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्यामुळे मला प्रत्यक्षरित्या भारतातील पुण्यातील हा भिक्खू संघ पाहण्याची संधी मिळत आहे. भिक्खू संघाचं हे धम्मकार्य पाहण्याची संधी मला मिळत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आपणासारखा हा श्रद्धावान उपासक उपासिकांचा वर्ग मला पाहून खरंच मनापासून खूप आनंद होत आहे. I think that the Buddha, he come from India and he teach Dhamma and Atlas. Buddhism from India is spread in another country like that Vietnam, and I think Vietnam Buddhist Sangha or Indian Buddhist Sangha
They are brothers, Dhamma brothers. वास्तविक पाहता धम्म हा जो आहे त्याचं उद्देशस्थान हे भारतभूमी आहे. भारतामधून भगवान बुद्ध त्यांचा धम्म उदय पावला आणि पृथ्वीभर धम्माचा प्रसार झाला. आज मी व्हिएतनाम देशामध्ये जन्मलो. आमचं राष्ट्र हे बौद्ध राष्ट्र आहे, परंतु भगवान बुद्धांच्या धम्माच्या उदयाची ही जी भूमी आहे, धम्मभूमी आहे, ही धम्मभूमी असल्या कारणाने भारत आणि व्हिएतनाम हे दोघेही भाऊ आहेत, बांधव आहेत असं मला वाटतं. Thank you. In my country have many upasaka and upasika. They so nice, and I think in my country just have 1 million people follow Buddhism, but they so respect the Buddhist Sangha, and I see like that in India has many upasika in Maharashtra state, and everybody is very nice and very respect to Sangha. So I see that and I'm so happy. माझ्या देशामध्ये व्हिएतनाममध्ये बौद्ध राष्ट्र असल्यामुळे हजारोच्या संख्येने भिक्खू संघ आहे आणि लाखोच्या संख्येने उपासक उपासिका माझ्या देशामध्ये आहेत. आणि माझ्या देशामधील हे लाखोच्या संख्येने असलेले उपासक उपासिका अत्यंत हृदयापासून दिवसभर भिक्खू संघांचा आदर करतात, सन्मान करतात, यथेच्छ दान कर्म करतात आणि धर्मामध्ये प्रगती करतात. आणि मी आता भारतामध्ये आलो आहे, पुण्यामध्ये आलो आहे. महाराष्ट्र राज्यात अनुभव घेतल्यानंतर मला हे अनुभव आला आहे की अगदी तंतोतंत ज्याप्रमाणे माझ्या देशातील उपासक उपासिका हृदयापासून मनापासून भिक्खू संघाचा आदर करतात, सन्मान करतात, यथेच्छ दान कर्म करतात, धर्मामध्ये प्रगती करतात, अगदी हुबेहूब त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा उपासक उपासिका हृदयापासून मनापासून श्रद्धेने भिक्खू संघाचा आदर करतात, सन्मान करतात, त्यांना यथेच्छ दान कर्म करतात. आणि हे पाहून मला खरोखर माझा देश व्हिएतनाम आणि महाराष्ट्र हे दोन्हींच्या हृदयातली जी धम्माची तळमळ आहे ते पाहून अत्यंतिक आनंद होत आहे. I think the Buddhism immersed and alive in life today based on many efforts from Dr. Babasaheb Ambedkar and from the Indian Buddhist Sangha. They have many efforts to develop Buddhism in the earth today, because Buddhism destroys in India's inner 12 centuries AC, and I think thus they have so many efforts to develop one against Buddhism in India. आज मी पाहतो की माझ्या देशामध्ये तर बहुसंख्य भिक्खू संघ भिक्खुनी संघाचा वर्ग आहे, उपासक उपासिकेचा वर्ग आहे. आणि भारतात पण आता वर्तमानात जी स्थिती निर्माण झाली आहे, जसं की आपण आता या ठिकाणी तसंच महाराष्ट्र राज्यात भारतभर हजारो लाखोच्या संख्येने उपासक उपासिका बौद्ध धर्मामध्ये तयार झाले आहे. भिक्खू संघ भिक्खुनी संघ तयार झाला आहे. याचं जर आपण खऱ्या अर्थानं मूळ कारण पाहिलं किंवा ज्यांच्या प्रयत्नातून आज हे वातावरण धर्ममय होत आहे, त्यामध्ये मला वाटतं सर्वात अग्रगण्य नाव असेल ते परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेबांच्या प्रयत्नातून
आज खऱ्या अर्थानं भारतात हा धम्माचा पुन्हा एकदा उदय झाला. हजारो वर्षापूर्वी या देशामधून या धम्माचा संघाचा ऱ्हास झाला होता, नायनाट झाला होता आणि बाबासाहेबांनी पुन्हा एकदा या देशाला धम्ममय करून पुनर्जीवन दिलं आहे. धम्माचा पुनर्जन्म या देशात झाला आहे. तसेच बाबासाहेबांच्या जे सूचना आहेत, बाबासाहेबांचं जे मार्गदर्शन आहे, बाबासाहेबांचा जो उपदेश आहे, अगदी त्या उपदेशाप्रमाणे भगवान बुद्धांच्या विनयपिटकाप्रमाणे जो भिक्खू संघ आहे त्यांचं सुद्धा लाख मोलाचं योगदान आजचा हा जो भारत धम्ममय होत आहे त्यामध्ये मला पाहायला मिळतं आणि खरंच हृदय हे पाहून खूप आनंदित होऊन जातं. The important things, I think that's Upasaka and Upasikas. Here, peoples have the sanghas support the Dhamma to as many people outside in societies, because just a sangha just here the people they teach the Dhamma, but they cannot make many things about linking is a society or something like that. So I think is Upasika is a messenger. They have a sangha spread Dhamma to manyone, to manywhere. आणि ह्या धम्म प्रचार प्रसारामध्ये प्रामुख्याने आज वर्तमानात पाहिलं तर भिक्खू संघ हा प्रमुख त्या ठिकाणी आहे. कारण की भिक्खू संघाच्याच अथक परिश्रमातून आज उपासक उपासिकांपर्यंत हा धम्म येऊन पोहोचला आहे. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा आज अन्य जे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत धम्म गेलेला नाही तिथपर्यंत जाण्याचं जे कार्य आहे ते उपासक आणि उपासिकेच्या माध्यमातून होत असतं. आणि भारतामध्ये ते चित्र आता पाहायला मिळत आहे की असंख्य उपासक उपासिकांच्या अथक प्रयत्नातून ज्या ज्या जनमानसांपर्यंत धम्म गेलेलं नाही तिथपर्यंत धम्म पोहोचवायचं कार्य या उपासक आणि उपासिका वर्ग करत असतात भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली. तर नक्कीच यांच्या प्रयत्नांना भरघोस यश येईल आणि भारत पुन्हा एकदा बौद्ध राष्ट्र बनेल अशी मला खात्री वाटते. If you want to become a real Buddhist lay or upasaka or upasika, the first thing you need to review are three Buddhism, Buddha, Dhamma, and Sangha. And after you keep a 5 precepts in Panchasila, and I think it's important thing for everyone to stay here. If you want to support to have a Sangha, spread the Dhamma, you need to become a real Buddhist lay. आणि खऱ्या अर्थानं उपासक उपासिकांची धम्मामध्ये प्रगती होत असते ती 3 रत्नांना शरण गेल्यामुळे होत असते. बुद्ध, धम्म आणि संघ या रत्नांमध्ये जे गुण आहेत त्यांचं अवलोकन आचरण करूनच खऱ्या अर्थानं आदर्श उपासक आणि उपासिका होत असतात. आणि भिक्खू संघाच्या मार्गदर्शनानुसार पंचशील अष्टशील हा जो शील धर्म आहे या शील धर्मामध्ये जेवढे जेवढे उपासक आणि उपासिका पुष्ट होत जातील तेवढं तेवढं त्यांच्यामधील धम्माचं बीज त्याचा विकास होईल, विकसित होईल आणि त्यांना व्यक्तिगत आणि समाजामध्ये धम्माचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल. You should not see review in Buddhism or keep 5 precept Panchasila easy. No, because this is a sadhana for everyone. You don't know in the future what thing can happen with you, because you see in the world sometimes you see the world in many places like that. Ukraine or Russia or some Iran and some another country they make a war, and if in future something bad can happen with you, and you not have to cave, not have to saranam to take refuge,
I think that you just hear alone people and you cannot have a good play or good play in the future. Like you can get a bad karma or something like that, and you cannot get a good rebirth. शिलाचं महत्त्व हे भगवान बुद्धांनी सांगितलेलंच आहे आणि जे जे उपासक उपासिका शिलाला खूप गांभीर्याने घेतात, शील धर्माचं महत्त्व जाणून अभ्यास करतात, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती अटळ आहे. मात्र जर आत्ताच्या ह्या युगातील मनुष्याने उपासक उपासिकांनी जर शील धर्माचं महत्त्व जर समजून घेतलं नाही आणि कुशल कर्माचा जर अभ्यास केला नाही तर त्याची परिणती आज आपण पाहत आहोत. आज रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध छेडलं गेलं त्यामध्ये निरपराध कितीतरी लोकांचा हातनात बळी पडला गेला. अशा प्रकारे कितीतरी लाखो मनुष्य हातनात बळी पडत आहे आणि असेच अकुशल धर्म या धर्तीवर वाढत चालले आहेत. तर ह्या अनहोनीपासून आपण सुद्धा दूर नाहीये, आपणापर्यंत सुद्धा ह्या गोष्टी कधीही होऊ शकतात. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी जो शील धर्म उपासक उपासिकांना दिला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन नित्य दैनंदिन जीवनामध्ये आपण शीलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Finally, I'm just say thank you for everyone for the India's Buddhist Sangha helped me to see the everybody here and help me to give me the opportunity to say something for everyone here. Thank you very much. कळालाय तुम्हाला साधू केलं तर साधू साधू. Thank you, Venerable हेतुंग, व्हिएतनाम. बंतेजींनी सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर ज्यांनी आपल्याला थोडा वेळ आहे जेवण करायला. भुका लागल्या का सर्वांना? काय भाकरी खायच्या? वेळ आहे ना? 2 वाजता ना? हां, 2 वाजता जेवणाला सुट्टी होईल. वाजले का 2? हां, भिक्खू बनण्यापूर्वी ते क्लास 1 अधिकारी होते. साधू क्लास 1 अधिकारी होते आणि मोठी पोस्ट होती त्यांची. पण धम्म चिंतन करत असताना त्यांना खूप मोठा बोध झाला आणि त्यांनी शेवटी सर्व गोष्टीचा त्याग केला. पदाचा केला, घराचा केला, त्याच्यानंतर जे काही द्रव्य होतं, धन दौलत होते, ते सर्व गोष्टीचा त्याग केला. आणि जसे बंतेजी बनले ते तसे घरी गेलेच नाही का? ते निरंतर धम्माची सेवा करत आहेत आणि एक धार्मिक जीवन जगत आहेत. एक अतिशय विनयशील बंतेज आहेत आणि त्यागी बंतेज आहेत आणि शीलामध्ये परिपूर्ण पुष्ट आहेत. ते बंतेजी 12च्या नंतर भोजनही घेत नाहीत आणि स्वतःहून पाणीही घेत नाहीत. कोणी दिलं तर ते प्राशन करतात. एक अतिशय खडतर जीवन जगत असतात. परंतु जो व्यक्ती शुद्ध धार्मिक जीवन जगतो त्याला कशाची कमी नसते. त्याला मागायची गरज नाही की मला द्या, नाही का? आणि त्याला हिसकायची गरज नसते आणि त्याला चोरायची गरज नसते. तर सर्व ब्रह्मांडातल्या शक्त्या काम करतात. बंतेजी आता वाडेगाव या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्या ठिकाणी ते निरंतर ध्यान साधनेचा अभ्यास करतात. आणि त्या गावातले जेवढे काही लोक आहेत, जाती धर्माचे अदर कास्ट लोक आहेत, ते लोक सुद्धा बंतेजीच्या विहारामध्ये येतात आणि तिथे ते धम्म आचरणात आणतात. हे कशा आहे? धम्माची पावर आहे बघा, आहे की नाही? जेव्हा अदर कास्ट व्यक्ती आपल्याशी जुळतो तर ही सगळ्यात मोठी क्रांती आहे की नाही?
बुद्धाच्या काळामध्ये का बौद्ध लोकच होते का बरं, नाही का? आधार कार्ड बरेचसे संप्रदायाचे लोक होते, पण बुद्धाच्या सामर्थ्याने, बुद्धाच्या त्याग प्रभावाने आणि बुद्धाच्या विनयाने हजारो लाखो करोडो लोक बुद्धाशी जुळले गेले आणि बुद्धाने एवढा करोडो करोड लोकांचा उद्धार केला. एक सिलवान भिक्खू जेव्हा प्रज्ञावान बनतो तर तो लाखो लोकांना प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये प्रकाशित करत असतो. हे ताजं उदाहरण भंते सुमंगलजी यांचं आहे. तर भंतेजी आज या परिषदेला वेळाचा वेळ काढून आलेले आहेत आणि आता आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी पूजनीय भदंत राजरत्नजी आहे, यांचं आगमन होत आहे. सर्वांनी स्वागत करावं. साधू साधू साधू. साधू साधू साधू. शरीराने वंदन झाला, पंचांग प्रणाम शरीराने वंदन झाला, परंतु मनाने वंदन झालं पाहिजे, मनाने नमस्कार झाला पाहिजे. गेल्या वर्षी मी थायलंडला गेलतो आणि आल्यानंतर मुंबईमध्ये काही उपासकांनी एक 4-5 दिवस त्या ठिकाणी मला थांबवलं होतं. धम्मदेशना झाली सलग 4-5 दिवस आणि 5व्या दिवशी एक वयस्कर बाबा असतील, सर असतील, 70-80 वर्षाचे, ते मी एकटा होतो माझ्या रूम मध्ये. आले शांतच बसले, त्यांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा यायला लागल्या. मी म्हणलं सर काय झालं, प्रतिष्ठित व्यक्ती होती, काय झालं सर, आपण आपल्या डोळ्यातनं अश्रू काय येते. भंतेजी 4-5 दिवस धम्मदेशना ऐकतो ना, आज हृदय भरून आलं माझं आणि म्हणून डोळ्यातनं अश्रू येत आहेत. आणि मग ते मला त्यांच्या गोष्टी, त्यांचा अनुभव सांगायला लागले. मला म्हणले भंतेजी मी मूळचा नागपूरचा आहे, विदर्भातला आहे, मूळचा मुंबईचा नाहीये. 50 वर्षापूर्वी मुंबईला आलो, पायात चपलीचा जोडा आणि अंगावरचे कपडे एवढंच होतं. आणि 50 वर्षापूर्वी एकच ध्येय होतं, पैसा कमवायचा. तुम्ही धर्मगुरू आहात, तुमच्याशी काय खोटं बोलणार. आम्ही भरपूर पैसा कमवला. माझ्या मुंबईमध्ये प्रॉपर्टी आहेत, पुण्यामध्ये प्रॉपर्टी आहेत, विदर्भात प्रॉपर्टी आहेत, पैसा भरपूर कमवला मी. पण आज रडतो ह्याच्याकरता की हा पैसा कमवून मला असं वाटतंय माझं आयुष्य मी नरक केलंय आणि माझ्या पुढच्या पिढीचं आयुष्य पण नरक केलंय. मी म्हणलं सर असं का बोलताय, कारण माझीच पोटची मुलं मी जिवंत असतानाच ह्या प्रॉपर्टी करता भांडायला लागलेत माझ्यासमोर आणि म्हणून मला रडू येते. पण आता मी धम्मदेशना ऐकतो ना, मला होश आलाय, म्हणते रडून उपयोग नाहीये. माझं जे काय आयुष्य उरलंय ना, आता मी 70-75 आहे, मी बुद्ध विहारात जाईल, भंतेंची धम्मदेशना ऐकील, मी धम्माचा अभ्यास करेल. माझ्या मुलातला कोणी मुलाने ऐकलं तर त्याला सुद्धा सांगेल, नाही तर माझे नातू जे आहेत ना त्यांना मी घडील भंतेजी, पण मी रडणार नाही. आणि पुढे म्हणतात खरा दोषी कोण आहे, खरा दोषी माझी मुलं नाहीये, खरा दोषी मीच आहे. कारण की 50 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात फक्त पैसा कमवणं एवढंच बसलं होतं. जर 50 वर्षापूर्वी मला हे कळालं असतं की बुद्ध विहारात गेलं पाहिजे, भंतेंना घरी बोलवलं पाहिजे, धम्मदेशना ऐकली पाहिजे, बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले पाहिजे, तर आज ही रडायची वेळ मलाही आली नसती आणि माझी मुलं सुद्धा बुद्ध विहारात गेली असती, धम्ममय झाली असती. तर खरा दोषी मी आहे भंतेजी. माझी चूक आहे तर माझी चूक मी सुधारणार आहे. ह्याला म्हणतात पूजाचं पूजनीय. पूजा कशी करायची बाबासाहेबांची, पूजा कशी करायची भगवान बुद्धांची, त्यांचे गुण जे आहेत, त्यांचे संस्कार जे आहेत ते आचरणामध्ये आले पाहिजे. का त्यांनी दिलं आरक्षण आपल्या कामात येते म्हणून झालं, साडी माडी गाडी आरक्षण मिळालं, आम्ही गव्हर्नमेंट जॉब घेतला, पेन्शन घेतले, आता झालं. ही पूजेची पूजनीय नाहीये, काही राहिलं नाही. आता पेन्शन नाही, काय नाही, काय नाही. आता फक्त धम्माचा अभ्यास केला तरच स्वतःला तारू शकाल. पहिल्या पिढीने आरक्षण घेतलं, सवलती घेतल्या, स्थिर स्थावर झाले, साडी माडी गाडी झाली. जे धम्ममय होते त्यांनी खरंच धम्माचा सुद्धा लाभ घेतला. पण पुढच्या पिढीचं काय. एक MPSC करणारा मुलगा आला विहारात, रडत होता, भंतेजी मार्गदर्शन करा. म्हणलं काय झालं. म्हणला मी प्रिलिमिनरी परीक्षा पास झालो आणि मेन्स पण पास झालो आणि मग हुरळलो. हुरळलो म्हणजे काय झालं. म्हणलं मेन परीक्षा पास झाले, माझं मित्रमैत्रिणी खूप वाढले आणि मग जरा वाहवत गेलो आणि मग काय झालं, मग इंटरव्ह्यूला फेल झालो.
आणि आता असं झालंय की सगळे मित्रमैत्रिणी दूर गेले, आता मला कोणीच सोबत नाही. आणि या सगळ्या दुःखामध्ये थोडी वाईट सवय लागली, थोडंसं मी ड्रिंक करायला लागलो. म्हणजे कसलं ड्रिंक, म्हणजे नशापाता करू लागलो. त्यामुळे मला माफ करा. तुला लाज वाटते का रे? जय भीम म्हणतो, मला नमो बुद्धाय म्हणतो, वांधावी भंते म्हणतो, बाबासाहेबांना गुरु मानतो, बुद्धांना गुरु मानतो, आणि म्हणतो मला टेन्शन आलं म्हणून मी थोडंसं घेतोय पेन म्हणून. अरे बाबासाहेबांना किती टेन्शन असेल? पोटची 4 मुलं आपल्याकरता त्यांनी गमावली, 34 वर्षाची त्यांची पत्नी गमावली, काय गमावण्यासाठी ठेवलं? आरोग्य गमावलं फक्त तुमच्या माझ्यासाठी. मग त्यांचं टेन्शन नव्हतं, 4 ड्रम पाहिजे होते बाबासाहेबांकडे. अरे म्हणलं तू हे पेट नाही पित दारूचा, तू बाबासाहेबांचं रक्त पितोय, रक्त. कारण त्यांच्या रक्तातून आपल्याला हे दिवस बघायला भेटलेत. आणि तू म्हणतोय मी MPSCचा अभ्यास करताना प्रॅक्टिस आलं म्हणून ड्रीम करतोय, बाबासाहेबांचं नाव घेतो. लाज कशी वाटत नाही? म्हणलं त्यांचं रक्त पितोय, लक्षात ठेव. आणि मग माफी मागितली, ओकास वंदाय म्हणते, आणि परत सोडून दिल्या वाईट सवय. पूजाचं पूजनीयानं येतन मंगल मुक्तम. या गोष्टी समजून घेतलं पाहिजे आपण. एक उदाहरण सांगू इच्छितो लहान मुलांना, तरुण मुलांना, की आपल्याला जी संपत्ती भेटली, हा जो वारसा हक्क भेटलाय, फार मोठी धन आहे, फार मोठी संपत्ती आहे. त्याचं आपण जागरूकपणे समजून घेतलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. एक असा छोटा मुलगा 12-13 वर्षाचा, आजकाल पिक्चर पाहतात, मूवी पाहतात, आणि त्यांचे स्वप्न बनतात, पैसा कमवायचा आहे आणि मला पण खूप श्रीमंत व्हायचंय, सोन्याची खाण याला भेटली पाहिजे, रॉकी भाई सारखे. मला जर म्हणून रॉकी भाई सारखं मला बनायचं. म्हणजे कसला रॉकी भाई? तुम्हाला नाही कळणार बनते जी. ठीक आहे, नाही कळत, चांगलंय. तर मग असा एक मुलगा त्याच्या वडिलांकडे जातो, म्हणतो बाबा मला खूप श्रीमंत व्हायचं, यशस्वी व्हायचंय, मला काहीतरी तुम्ही शिकवा, काहीतरी सांगा, काहीतरी मला उपाय द्या. बाबा म्हणतात ठीक आहे, तुला सांगतो मी उपाय. मग बाबा काय करतात, त्याला एक 2-3 खडे, चमकदार खडे त्याच्या हातात ठेवतात आणि म्हणतात बाळा एक काम कर, आपल्या शेजारचा दुकानदार आहे त्याच्याकडे जा आणि त्याला फक्त या खड्यांची किंमत काय तेवढं विचारू नये, त्याला विकू नको. आणि मग हा मुलगा जातो दुकानदाराकडे, ते खडे दाखवतो, ते किती रुपयाचे? तो बघतो, दुकानदार म्हणतो 2 रुपयाचे. तो द्या इकडे. घरी येतो, बाबा ह्याची किंमत 2 रुपये. मग बाबा म्हणतो तू एक काम कर, आपल्या नगरामध्ये एक म्युझियम आहे, त्या ठिकाणी चांगल्या वस्तू आहेत सुंदर, त्या ठिकाणी तू जा. आणि हा मुलगा त्या ठिकाणी जातो, म्युझियम मध्ये त्या वस्तू दाखवतो मॅनेजरला, याची किंमत काय आहे. मॅनेजर ते पाहतो, जरा त्या वेगळ्या प्रकारचे दगड असतात. तर तो व्यवस्थापक म्हणतो याची किंमत 2000 रुपये. त्याला वाटतं अरे 2 रुपयाची वस्तू 2000 झाली. परत ते खडे घेऊन बाबांकडे येतो, म्हणतो बाबा ह्याची किंमत तर 2000 आहे, दुकानदाराला काही कळत नाही. बाबा म्हणतो एक काम कर, आता हे खडे घेऊन तू सोनाराकडे जा. आता हा जा तू सोनाराकडे, त्याला ते दाखवतो, सोनार चष्म्यातनं बघतो ते खडे, म्हणतो आतमध्ये ये. त्या मुलाला आतमध्ये बोलवतो, बस. तो कोणाच आहे? तो आमचं आहे, माझ्या बाबांचं आहे. आणि तो सोनार त्याच्याकडे बघतो, त्या खड्याकडे म्हणतो, आणि म्हणतो याची किंमत कमीत कमी 2 ते 3 लाख, कमीत कमी. तो पटकन ते खडे घेतो आणि पळत पळत घरी येतो, म्हणतो थँक्यू सो मच बाबा, श्रीमंत व्हायचं काय म्हणतं की तुम्ही मला 2-3 लाख रुपये असे देऊन टाकले. बाबा म्हणतो ते खडे आणि इकडे, ते काय तुला नाही इकडे आणतो. आणि मग त्याला प्रश्न विचारतात की बेटा तू ज्यावेळेस दुकानदाराकडे गेला त्याने तुला ह्याची किंमत 2 रुपये सांगितली, तू ज्यावेळेस म्युझियम मध्ये गेला त्याने तुला ह्याची किंमत 2000 सांगितली, आणि तू ज्यावेळेस सोनाराकडे गेला त्याने तुला त्याची किंमत 2 ते 3 लाख पेक्षा जास्त सांगितली. तर मुला तुला ज्या दिवशी हे कळेल की माझी किंमत कोण करतं आणि त्याच्यासोबत तू ज्यावेळेस राहायला शिकशील त्या दिवशी तू यशस्वी होशील. आणि मनुष्य जातीची सर्वात जास्त किंमत जर कोणी केली असेल मानव इतिहासामध्ये तर ती प्रथमतः केली तथागत भगवान गौतम बुद्धांनी. भगवान गौतम बुद्ध म्हणतात इदंपि बुद्धे रत्नं पनीतं, इदंपि धम्मे रत्नं पनीतं, इदंपि संघे रत्नं पनीतं. प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहे, आणि जो जो ह्या 3 रत्नांचा अभ्यास करेल, त्याला विकसित करेल, तो सुख, शांती, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य, समृद्धी, निब्बाणाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. भले तो कोणी असो, तो गरीब असो, तो श्रीमंत असो, तो राजा असो, तो रंक असो, तो काळा असो, तो गोरा असो, तो ब्राह्मण असो, तो क्षत्रिय असो, तो शूद्र असो, तो वैश्य असो, तो कोणी असो,
जो जो ह्या 3 रत्नांचा अभ्यास करील त्याचं जीवन सुख शांतिमय आत्मदीप भव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वेगळं काहीच सांगत नाही. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच म्हणतात. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, प्रज्ञाशील करून 22 प्रतिज्ञांचा अभ्यास करा. जो जो ह्या गोष्टींचं पालन करेल, अनुकरण करेल, त्याचा विकास आणि समृद्धी ही झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जास्त वेळ न घेता, कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा वरिष्ठ भंतेजी आहेत, त्यांची सुद्धा धम्मदेशना आपल्याला ऐकायची आहे. तर आपण या ठिकाणी धम्मदेशना ऐकली. भगवान बुद्ध म्हणतात धम्माचे 3 शिड्या आहेत, 3 पायऱ्या आहेत. परिप्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन. परिप्ती म्हणजे धम्मदेशना ऐकणे, बुद्धवाणी ऐकणे, अभ्यास करणे, वाचणे, लिहिणे. आणि पटिपत्ती म्हणजे त्याचं अनुकरण करणे, त्याच्यावर चालणे, अभ्यास करणे. आणि पटिवेदन म्हणजे प्रज्ञेचा अभ्यास, पटिपत्ती शीलाचा अभ्यास, करुणेचा अभ्यास. तर केवळ फक्त धम्मदेशना ऐकले आणि घरी जाऊन सगळं विसरून गेले, पुढचं पाठ मागचं सपाट, तर काही जीवनामध्ये फरक पडणार नाही. धम्मदेशना ऐकल्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नतावता धम्म धरो यावता भव भासती योच अपंपी सत्वानं धम्मं काय न पसती. जो धम्मधर आहे तो धम्माला कायमध्ये पाहतो, आचरणामध्ये पाहतो. तर आपल्यासारखे सुज्ञान उपासक उपासिका धम्माचं आचरण करून नक्कीच आपल्या जीवनामध्ये धम्माचा प्रकाश आणल्याशिवाय राहणार नाही, इतरांना सुद्धा प्रकाशमय करतील. मी गेली 5-6 वर्ष वाडेगाव या विहारात राहतो. बनते बुद्धगोजी माझ्याबद्दल बरंच काही बोलले. प्रवचनानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये मी लोकोत्तर औरंगाबाद या ठिकाणी गेलो. आज धर्मानंद बनते साक्षीदार आहे. इंग्रजी भाषेत थोडंफार ज्ञान असल्यामुळे जसं आज मी व्हिएतनामच्या बनतेचं भाषांतरण केलं इंग्रजीचं मराठीमध्ये, तसं त्या ठिकाणी थायलंड, श्रीलंका, बर्मावरनं भिक्खू संघ आला होता. आणि त्यांची भाषा इंग्रजी असते सोपी, परंतु त्यांचे उच्चार जरा वेगळे असतात. जसं व्हिएतनामी बनतेचे उच्चार थोडे वेगळे होते. पण थोडंसं धम्माची भाषा आणि इंग्रजी कळल्यामुळे मला अवघ्या 4-5 दिवसातच ही संधी मिळाली की भिक्खू संघासमोर भाषांतर करायची संधी मिळाली. त्या ठिकाणी सुप्त पिटक, विनय पिटक, अभिधम पिटक आणि बऱ्याच धम्माच्या विनयाच्या गोष्टी शिकवल्या जात होत्या. आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला. भाषांतर करणारा पण खूप लाभ होत असतो बघा. मगाशी भंतेनी इंग्रजीतले काय वाक्य बोलले, पण मी त्यात 2 वाक्य जोडून सांगितले तर तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे. मुद्दा तोच होता, मनाचं काही जोडलं नाही. परंतु भाषांतर केल्यामुळे माझा जो विनय पिटकाचा अभ्यास आहे, माझे विनय मजबूत झाले. आणि भंतेंना स्मरण असेल त्या ठिकाणी परीक्षा होती आमची भिक्खू संघाची. मी सर्वात ज्युनियर होतो, 3 दिवसावर सामन्यावर होतो, पण त्या ठिकाणी माझा पहिला नंबर आला. आणि मग धर्मानंद भंतेंसारखे वरिष्ठ भंते त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बऱ्याच गोष्टी त्यांचे अनुभव सांगितले. आणि तो अनुभव घेऊन नंतर मी श्रीलंकेला गेलो, काही काळ थायलंडला गेलो. आणि प्रमुख लोकोत्तरामध्ये ह्या जे पूज्य भिक्खू संघ होता त्यामध्ये जे संघनायक भंते होते, सदानंद महासागर तेरो, तिथपासून तर ज्ञानशील भंते, सर्व भंते भिक्खू संघ होता, त्यांच्यात जडणघडण झाली. आणि नंतर मग ज्यावेळेस माझं ट्रेनिंग पूर्ण झालं, मी वाडेगाव परिसरात राहतोय आणि त्या ठिकाणी राहून सकाळी 4:45ला दररोज आम्ही उठत असतो. दररोज 4:45ला उठतो. दररोज सकाळी 4:30 ते 5:30 वंदना असतात. त्यानंतर आमचं दैनंदिन दिनचर्या असते. 12 नंतर आम्ही जेवत नाही, लिंबू पाणी फक्त पितो, फळाहार सुद्धा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी का, तर त्याने आमचं जीवन सुरक्षित राहतं, भिक्षूचं शील सुरक्षित राहतं. आणि आमचं जीवन सुरक्षित असेल, शील सुरक्षित असेल तर आम्ही उपासकांना काहीतरी देणार आहे. एक उपासक म्हणला भंतेजी मी विकाल भोजन शील पालन करतो, परंतु कधी कधी करत नाही. मग त्यात काय होतंय, बाबासाहेबांचं काम करण्यासाठी थोडंफार जेवलं तर काय होतंय. अरे बाबा, बाबासाहेबांनी तुला सांगितलं का शील भंग करून शील दे? बाबासाहेबांनी सांगितलंय. आपल्याच मनाने बाबासाहेबने ऐसा कहा था, बाबासाहेबने, अरे तू तुझ्या मनाची भाषा जोडतो. कुठल्या पुस्तकात कुठल्या पानावर बाबासाहेबांनी सांगितलं तरी सांग. कोणाचं मला टीका नाही करायची, पण असं काहीतरी उपासक स्वतःच्या मनाने करत बसतात. तर भिन्नाचा अभ्यास केल्यामुळे वाडेगाव परिसरामध्ये किंवा पुणे परिसरामध्ये मला धर्माचा विकास करायला मदत झाली. कोणालाही आजपर्यंत व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज मध्ये सुद्धा माझा मेसेज नाहीये की मला काहीतरी मोबाईलचा रिचार्ज करून द्या, परंतु सगळ्या गरजा पूर्ण होतात. धर्मामध्ये ती ताकद आहे. आता 25 तारखेला त्या ठिकाणी 3 कुट्यांचं, तसंच टॉयलेट बाथरूमचं आणि बऱ्यापैकी 15 ते 20 भंते राहतील असं सुविधा झाली. त्याचं इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आहे. त्या ठिकाणी भंतेंची अनुमती घेऊन मी आपल्याला आमंत्रित करतो की 25 तारखेला आपण त्या ठिकाणी सुद्धा यावं. आणि जसं भंतेंच्या माध्यमातून आधी 13वी धर्मपरिषद पुण्यामध्ये होते आणि त्यांच्याकडे बघून आम्ही आधी नवीन भिक्षूंची फळी सुद्धा तयार होत आहे, भंतेंच्या सोबत काम करत आहे. तर ह्याचा एकच उद्देश आहे, आत्मदीप भव. तर ह्या गोष्टी आपल्या जीवनात येऊ आणि आपण सर्वांना
श्रीरत्नाच्या प्रतापाने आपल्या आचरणामुळे सदा सदैव सुख मिळो, शांती मिळो, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य मिळो, संपत्ती मिळो, समृद्धी मिळो, आपल्या जीवनातील आपत्ती, विपत्ती, संकट, रोगराई, सर्व प्रकारचे दुःख नष्ट होऊन आपल्याला परम लाभ म्हणजे निब्बाणाचा लाभ हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण या ठिकाणी पुण्यातील कस्तुरबा हॉल या ठिकाणी आलेलो आहे. आपण पाहत आहात हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपासक आहेत आणि या ठिकाणी जी धम्म परिषद आहे, या धम्म परिषदेला 13वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. निब्बाण एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट यांच्याद्वारे ही 13वी धम्म परिषद बुद्ध घोष भंते यांच्या वतीने या ठिकाणी साजरी करत आहोत केली जात आहे. आपण काही उपासकांना विचारूया की ही धम्म परिषद कशी वाटली. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी मिसेस पूनम कृष्णा ओहाळ भोसरी या ठिकाणाहून आलेले आहे. धम्मदूत मैत्री संघाची मी अध्यक्ष आहे. निब्बाण एज्युकेशन ट्रस्ट या माध्यमातून आदरणीय भंते बुद्धघोष हे गेली 13 वर्ष बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करतात आणि तमाम इथल्या सर्व नागरिकांना, सर्व उपासक उपासिकांना, सर्व कुटुंबांना धम्म कळावा आणि तो आचरणात यावा आणि संपूर्ण आपलं जीवन सुखी व्हावं, समाधानी व्हावं, सुखाचं व्हावं, कल्याणाचं व्हावं आणि माणूस म्हणून जगण्याचं आपल्याला लाभ व्हावा यासाठी भंते गेली 13 वर्ष ही परिषद आयोजित करतात. आणि मला असं वाटतं अधिकाधिक सर्वांनी हा लाभ घेऊन आपला स्वतःचं जीवन सुखी कसं होईल, पंचशिलेचं पालन करून आपण बुद्ध धम्माच्या अधिकाधिक कसं जवळ जाऊ आणि त्याचा लाभ हो आणि आदर्श बौद्ध धम्म हा आपल्या आचरणातून कसा आपल्याला साकारता येईल एवढं मला इथं सांगावं वाटतं. आणि म्हणून सर्वांनी हा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक लोकांनी ह्या धम्म परिषदेचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वतःचे जीवन सुखी, कल्याणकारी, मंगलकारी होऊन एक आदर्शवत, जसं की बाबासाहेब म्हटले की भारत हा बौद्धमय देश बनला पाहिजे आणि बौद्धमय कसा बनेल तर ह्या धम्म परिषदेच्या माध्यमातून अनेक भंतेंचे धम्मदेशना, पवित्र धम्मदेशना आपल्यामध्ये येऊन आपण ती अंगीकारून आपले जीवन सुखी बनवू, समाधानी बनवू आणि कल्याणकारी बनवू अशी प्रतिज्ञा या ठिकाणी करूया. आणि तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने, धम्मदूत मैत्री संघाच्या वतीने आणि मी पूनम ओहाळ यांच्या वतीने अशी इथं ग्वाही देते की भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न आपण साकार करूया. नमो बुद्धाय, जय भीम. काय सांगाल, कशी वाटली तुम्हाला ही धम्म परिषद? सर्वांना सविनय जय भीम. आजची ही धम्म परिषद धम्म म्हणजे काय तर जीवन जगण्याची कला. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण खरंच माणसाच्या जन्मामध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये माणसाला सगळं काही बनता येतं. डॉक्टर, वकील, इंजिनियर हव्या त्या गोष्टी तो साध्य करू शकतो, पण माणूस हा माणूस कधीच बनत नाही. आणि हे जे कार्यक्रम आता भंतेंनी घेतलं धम्म परिषदेच्या माध्यमातून हेच सांगेल की माणसाने माणूस कसा घडला पाहिजे, त्याचं मानत्व कसं टिकून राहील आणि हा जो काळ आहे मानवतावादी, विज्ञानवादी, हा समाजापुढे कसा प्रेरित होईल याच्यासाठी भंतेंचं फार मोठं योगदान आहे. आणि भंतेंनी वर्षातून एकदा घेण्यापेक्षा वर्षातून 4 वेळा ही धम्म परिषद असली पाहिजे. त्यांनी काय होतं की बराच समाज एकत्र होतो आणि विचारांची देवाणघेवाण होते आणि जिथे विचारांची देवाणघेवाण होते तिथं प्रभुत्व भारत हा विकसित होतो. तर मला असं वाटते की ही जी कला आहे धम्म जीवन जगण्याची कला, ती आपण प्रत्येकाने आत्मसात करूया. मानव म्हणून जन्माला आलो आहोत, पे बॅक टू सोसायटी हा मूलमंत्र आपला असला पाहिजे. कारण आपल्याला समाजाने इथपर्यंत आणलेलं आहे, आपण पुढच्या पिढीला आपण ते त्यांचं देणं लागतं. ह्या उद्देशाने ह्या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा एवढंच सांगेल. इथेच थांबेन. जय भीम, नमो बुद्धाय. परिचय सांगा फक्त. मी सुषमा सरदार, धम्मदूत मैत्री संघ भोसरी इथून आलेली आहे. ही 13वी बौद्ध धम्म परिषद आहे आणि नेहमी आम्ही हे अटेंड करतो. यामुळे आमच्या जीवनात काय लाभ होतात ते मी सुरू झाले कार्यक्रम थोडक्यात.
बरं, ठीक. मानवाच्या कल्याणासाठी अतिशय आवश्यक अशी ही परिषद आहे. प्रत्येक माणसाचा मेंदू इथं घडत असतो आणि धम्म आचरणातून जो माणूस इथं घडतो ते इथं आल्यावर अनुभवातूनच कळतं असं मला वाटतं. फक्त परिचय सांगा. जय भीम. मी धम्मचारी कर्मसिद्धी या ठिकाणी परिस्थितीला येऊन अतिशय सुंदर वाटत आहे की इथं मोठ्या संख्येने या ठिकाणी मी गेली अनेक वर्ष 20 वर्ष मी धम्म कार्य करत आहे, समाज परिवर्तनाचं काम करत आहे आणि मला ह्या माध्यमातून इथे येल्यानंतर जी काही ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते ती चांगलं आचरण करण्यासाठी संधी आहे. या ठिकाणी अनेक लोकांना प्रेरणा मिळते या ठिकाणी. तर धन्यवाद या ठिकाणी. जय भीम नमो बुद्धाय. मी प्रवीण पुणेकर. ही जी 13वी धम्म परिषद चालू आहे यासाठी उपस्थित झालेल्या सर्व धम्म उपासक आणि उपासिका, कारण या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्याला खरा धम्म या भंतेजीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आहे आणि हे करत असताना प्रत्येकाने धम्म श्रवण करून आपलं जीवन यशस्वी करावं असेच मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम.